आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. ऊर्जा सुरक्षा ही एक आवश्यक बाब असून प्रत्येकानं ऊर्जा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं आणि आपल्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण घटक म्हणून समावेश करावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. नवी दिल्लीत ऊर्जा सुरक्षा पुरस्कार सोहळ्यात त्या आज बोलत होत्या. दरवर्षी 14 डिसेंबर हा दिवस ऊर्जा संरक्षण म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आज राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते ऊर्जा संरक्षण पुरस्कार देण्यात येत आहेत. केंद्रीय प्रतिनियुक्तीच्या महत्त्वाच्या पदांसाठी महिला तसंच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या वर्गाच्या अधिकाऱ्यांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळावं यासाठी या वर्गातल्या अधिकाऱ्यांची नामनिर्देशनं पाठवण्याचे निर्देश केंद्र सरकारनं राज्य सरकारांना दिले आहेत. यात किमान 2 वर्ष पदोन्नतीच्या कारणावरून परत बोलावलं जाण्याची शक्यता नसलेल्या अधिकाऱ्यांचीच नामनिर्देशनं पाठवण्याची सूचना कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या वतीनं राज्य सरकारांच्या मुख्य सचिवांना देण्यात आली आहे. राज्यात एकत्रित आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेतील कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सेवा गुणवत्तेत मोठी वाढ होत असल्याची माहिती राज्य आरोग्य हमी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिली आहे. खगोलप्रेमींना आज रात्री आकाशात उल्कावर्षावाचं अद्भुत दृश्य पाहायला मिळणार आहे. हा या वर्षातला सर्वात मोठा उल्कावर्षाव असून रात्री सुमारे 9 वाजल्यापासून पहाटेपर्यंत दर तासाला 100हून अधिक उल्का पडताना दिसू शकतात. हा उल्कावर्षाव मिथुन या तारकासमूहात होणार असल्यानं त्याला मिथुन उल्कावर्षाव असं नाव देण्यात आलं आहे. शहरातल्या कृत्रिम उजेडापासून दूर अंधारलेल्या निरभ्र आकाशात वायव्य दिशेला हा उल्कावर्षाव साध्या डोळ्यांनी पाहता येईल. विदर्भात आज गोंदिया इथं 8.8 सेल्सिअस इतक्या सर्वाधिक किमान तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरात आज 9.4 तर यवतमाळ इथं 10.8 सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. उर्वरित जिल्ह्यात किमान तापमान 13 सेल्सिअस पर्यंत आहे. दरम्यान उद्या वर्धा, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढे ठळक बातम्या आपण रात्री 8:42 विविध भारतीवरून ऐकू शकाल. नमस्कार.